सर्वांचं हार्दिक आभार आणि स्वागत। मी सुजग सामाजिक सेवाभावी संस्था आणि जीवन विद्या मिशन यांच्यातर्फे करतो। असंच सहकार्य मुलाचं योगदान तुमचं आमच्याकडे राहो हीच गुरुदत्त चरणी प्रार्थना करतो। असेच वारंवार प्रोग्राम आपल्या मार्फत होत राहो, समाजसेवा होत राहो, लोकांचं कल्याण करण्याचा प्रयत्न हा नेहमीच आपल्या संस्थेच्या मार्फत केला जातो। आपल्या संस्थे थ्रू गुरुधाम मंदिराच्या परिसरामध्ये आपण काय लोकांना देऊ शकतो आपल्या मार्फत, हे आपलं नेहमीच प्रयत्न इथून मागेही राहिला आहे आणि इथून पुढेही राहील। आणि या प्रयत्नात जे कोणी मला आणि आमच्या संस्थेला नेहमीच सोबत राहिले, मी नाव घेतलं तर कमी पडेल, असे भरपूर लोक इथे आहेत ज्यांचं मोलाचं योगदान याच्यामध्ये आहे। त्या सर्वांचं मी इथे आभार मानतो। असंच तुमचं साथ आमच्यासोबत राहू द्यात आणि काकांची आणि पूर्ण टीमचं साठी जोरदार टाळ्या होऊ द्यात। सर्व समोर बसले तुम्ही सर्वजण की तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि एवढं इथे करताय। मी मुद्दामच मध्येच आलो कारण ह्याच्यानंतर एक दोन गाणे होतील आणि मग आरती आणि ह्याच्यात मग आपण सर्व विस्कटून जाऊ, तर मग आभार प्रदर्शन करायला लोकांची चलबिल चालू होते। मुद्दाम म्हणूनच मी मध्येच आलो की बाबा आभार प्रदर्शन हे नेहमीच झालं पाहिजे। ही जी मंडळी आहेत ही नक्कीच इथे स्वतःचा वेळ काढून, आम्हालाच माहिती आहे की कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता इथे तुम्ही सर्वजण आलात आणि एवढं सुंदर सगळ्यांनीच तुमचे गुणगान आमच्याकडे गायलेत की बाबा खूप सुंदर प्रोग्राम तुम्ही इथे ठेवलात आणि त्यानिमित्त तुमचं खरंच हार्दिक आभार। आणि असेच प्रोग्राम तुमचे इथे आपण आयोजित करत राहू इथून पुढे सुद्धा। आणि मी अजून एक गोष्ट की आपण आपल्या संस्थेमार्फत या इथे आपण नेहमीच ज्या कोणी आपली जवळची माणसं आहेत, मग ते उद्योजक असतील, शिक्षण घेत असतील किंवा विविध मार्गाने आपण त्यांना पाठबळ द्यायचा प्रयत्न करतो। आमची पूर्वा पंकज शिंदे ही आत्ताच मेडिकलला तिने ॲडमिशन घेतलेलं आहे, नुकतीच सुट्टीमध्ये आलेली आहे, काहीतरी तिने शिकलेलं आहे आणि त्याचा उपयोग समाजाला कसा व्हावा यासाठी तिचा एक छोटासा प्रयत्न आहे। ती स्वतःच तुम्हाला सांगेन की काय नक्की असतं मेडिकल फील्डमधलं। आणि त्यासाठी पलीकडे बॅक साईडला तुमच्या एक टेबल आहे, तुम्ही कोणीही ज्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तिच्या नॉलेजचा, तर प्लीज तुम्ही तिथे जा। एक मिनिट। तर मी फर्स्ट इयर BMSची स्टुडंट आहे आणि आज मी एक अभियान सुरू आहे, सर्वे चालू आहे आपल्या आयुष मिनिस्ट्रीकडून। त्या सर्वेचं नाव आहे देश का प्रकृती परीक्षण। तर आयुर्वेदानुसार 3 प्रकृती असतात, वात पित्त कफ, म्हणजे हे 3 दोष असतात आणि या दोषांपासून प्रकृती तयार होतात। तर जेवढे मनुष्य असतात, जेवढे मनुष्य तेवढी प्रकृती, प्रत्येक माणसाची ही प्रकृती वेगळी असते। तर आयुर्वेदानुसार आपल्या प्रकृतीनुसार आपला आहार विहार कसा असावा हे त्या सर्वेमधून आपल्याला कळतं। तर काही नाही, फक्त 5 मिनिटाचं सर्वे आहे, तुमचे फक्त 5 मिनिटं घेईल मी। तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर शेअर करायचा आहे मला आणि एक QR कोड जनरेट होईल। मग मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार, मग तुमच्या आन्सर्सनुसार आपल्याला कळेल तुमची कुठली प्रकृती आहे। हे सगळं डिजिटल मोडवर आहे, फोनवर ॲपद्वारे केलं जाईल आणि शेवटी तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल आणि बस तेवढंच। आणि काही पॉईंट्स येतील, त्या पॉईंट्सनुसार तुम्ही कसं तुमचं डाएट रुटीन ठेवायचं, बस तेवढाच एक छोटासा सर्वे आहे फक्त, म्हणजे बराच आहे। तर असं स्कॅम वगैरे काही नाही आहे। तर जे इंटरेस्टेड असतील प्लीज मागे टेबल आहे तिथे या माझ्याजवळ। ओके।